नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप कालचा जो क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबलचा जो जनरली व्हिडिओ आहे तर तो सगळ्यांनी बघितलेला असेल। त्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे तर ते स्टार्ट केलं होतं। मॉडर्न पिरियडिक टेबल्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण त्यामध्ये बघितलेले आहे की त्यामध्ये किती ब्लॉक्स आहे, प्रत्येक ब्लॉक्समध्ये किती ग्रुप्स आहे, किती पिरियड्स आहे, त्याच्यानंतर जनरली ग्रुप 17, ग्रुप 18, ग्रुप फर्स्ट सेकंड याला आपण काय म्हणतो हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे। जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो प्लीज व्हिडिओ बघा आणि मग नेक्स्ट व्हिडिओ बघा। आज आपण स्टार्ट करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स। आय थिंक आता पिरियड्स म्हणजे काय आणि ग्रुप्स म्हणजे काय सगळ्यांना माहिती असेल। पिरियड्स मीन्स होरिझोंटल रोज विच इज प्रेझेंट इन पिरियडिक टेबल अँड ग्रुप्स आर द वर्टिकल रोज विच इज प्रेझेंट इन द पिरियडिक टेबल। टोटल प्रत्येकाचे म्हणजे पिरियड्सचे पण आणि ग्रुप्सचे पण तुम्हाला किती कॅरेक्टर्स बघायचे आहे 5। त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी, साइज ऑफ आयटम्स, मेटॅलिक कॅरेक्टर अँड केमिकल रिॲक्टिव्हिटी। ओके, तर पिरियड्सचे पण 5 कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहे आणि ग्रुप्सचे पण 5 कॅरेक्टर्स जे आहेत तर ते आपल्याला बघायचे आहे। तर सगळ्यात फर्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते बघणार आहोत पिरियड्सची। स्टार्ट करू आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पासून। तर सगळ्यात फर्स्ट जो पॉइंट आपण बघणार आहोत तर तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स। पिरियड्स मधली सगळ्यात फर्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ती आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। ओके, सगळ्यात फर्स्ट आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तर तो पॉइंट समजून घेऊ। द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स which is present in outermost shell is called valence electron। आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल, त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत। आता हा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पिरियड मध्ये काय होणार तर तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे। तर पिरियड मध्ये बघण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल्स जनरली या ठिकाणी घ्यावं लागेल। सोडियम, जनरली आपण सोडियम, मॅग्नेशियम, ग्रुप 2 जो आहे ग्रुप 3 जो आहे सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, आफ्टर दॅट सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, त्याच्यानंतर क्लोरीन आणि आफ्टर दॅट आर्गॉन। ओके, हे एलिमेंट्स मी घेतलेले आहे, यांचा ॲटॉमिक नंबर राईट करून घ्या। 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18। ओके, हे झाले ॲटॉमिक नंबर फॉर इच एलिमेंट। आता प्रत्येकाचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन राईट करून घ्यायचं आहे। इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन राईट करायचं तुम्हाला KLMN। ओके, बघा सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281, मॅग्नेशियमचं 282, ॲल्युमिनियमचं 283, सिलिकॉनचं 284, त्याच्यानंतर 285, 286, 287, 288। आता या ठिकाणी बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। तुमच्या समोर एक्झाम्पल्स आहे फ्रॉम सोडियम टू आर्गॉन। ओके, तर ह्यामध्ये जनरली सोडियम जर तुम्ही घेतला तर सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2, ॲल्युमिनियम मध्ये 3। Therefore, from left to right, valence electron increases. Okay, left to right, valence electron increases. Okay, हा झाला तुमचा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। याच्या नंतरचा जो पॉइंट आहे तर तो पॉइंट आपण बघू व्हॅलेन्सी।
आता व्हॅलेन्सी म्हणजे काय? द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट. कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट. ओके. आता याच्यामध्ये बघा, एलिमेंट जो आहे हा एलिमेंट इलेक्ट्रॉन्सची काय करणार आहे? देवाणघेवाण करणार आहे. त्याने किती इलेक्ट्रॉन्स दिले आणि किती घेतले त्याच्यावरून त्या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे? बॉन्ड जो आहे तर तो फॉर्म होणार आहे. मग असा जनरली व्हॅलेन्सी जी आहे तर ती पिरियड मध्ये किती असणार आहे? फ्रॉम लेफ्ट टू राईटच तुम्हाला या ठिकाणी जनरली यूज करायचं आहे. तर सेम एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लर्नच करून घ्यायचं तुम्हाला. पिरियड साठी फिक्स हे एक्झाम्पल्स जे आहे तर ते असणार आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. हा, लिथियमचं पण तुम्ही घेऊ शकतात. ओके, लिथियम, बेरिलियम, तर बोरॉन हे पण तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकतात आणि हे पण घेऊ शकतात. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. ओके, या ठिकाणी बघा आता 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288. आता व्हॅलेन्सी तुम्हाला फाइंड आउट करायची. व्हॅलेन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट. किती इलेक्ट्रॉन्स दिले आहे आणि किती इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत, जेवढे बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होत असतील ती त्याची असणार आहे व्हॅलेन्सी. सोडियमची व्हॅलेन्सी 1, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3, सिलिकॉनची 4. आता फॉस्फरसच्या आउटर मोस्ट शेल मध्ये बघा किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5. तर तो किती इलेक्ट्रॉन घेणार आहे? 3 इलेक्ट्रॉन्स जनरली घेणार आहे. ओके, तर व्हॅलेन्सी किती झाली? 3. त्याच्यानंतर सल्फरची 2, क्लोरीनची 1 आणि आर्गॉनची 0. अशा रीतीने व्हॅलेन्सी जी आहे तर ती या ठिकाणी होते. मग व्हॅलेन्सी इन पिरियड सेंटेन्स मध्ये कसं लिहिणार? व्हॅलेन्सी इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू right first increases up to silicon, then decreases. ओके, व्हॅलेन्सी जी आहे तर ती व्हॅलेन्सी फर्स्ट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, त्याच्यानंतर डिक्रीज होणार आहे. ओके, हे झालं सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इन पिरियड, दॅट इज व्हॅलेन्सी. ओके, थर्ड वन जी आहे कॅरेक्टरिस्टिक्स तर ती आहे ॲटॉमिक साईज. बघा, कोणाला स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर काढून घ्या. थर्ड वन जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे आता तर ती आहे तुमची ॲटॉमिक साईज. ओके, बिफोर ॲटॉमिक साईज स्टडी करण्याच्या आधी, ओके, आधी आपण ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय तर तो टॉपिक व्यवस्थित क्लिअर करून घेऊ. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस. ओके, आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे तुमचा हा टॉपिक थोडाफार लास्ट स्टँडर्डला झालेला आहे. कन्सिडर अन ॲटम. ॲटम मध्ये न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन्स जो आहे तर तो रिव्हॉल्विंग असणार आहे. रेडियस तुम्ही कशी मेजर करणार? फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल. फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल. इथून तर इथपर्यंत तुम्हाला काय मेजर करायची आहे? रेडियस. ओके, त्याला आपण सिम्पली काय म्हणणार आहोत? ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस वरूनच तुम्ही काय फाइंड आउट करणार आहात? ॲटॉमिक साईज. ओके, ॲटॉमिक साईज जी आहे तर ॲटॉमिक साईज आपण कॅल्क्युलेट करतो नॅनोमीटर और पिकोमीटर मध्ये. These are the unit to calculate the atomic radius. These are the nanometer or picometer. I think atomic radius सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. atomic radius सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, तेवढं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचंय, त्याला आपण म्हणणार ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस कशामध्ये फाइंड आउट करणार तुम्ही? जनरल युनिट काय आहे? नॅनोमीटर आणि पिकोमीटर जे आहे तर हे ॲटॉमिक रेडियसचं फाइंडिंगचं जनरली युनिट आहे. आता ॲटॉमिक साईज पण म्हणजे कशी फाइंड आउट करणार तुम्ही ॲटॉमिक साईज? ॲटॉमिक साईज जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल
तर सिम्पली तुम्हाला काय करावं लागेल, ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ते ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आता ॲटॉमिक रेडियस पिकोमीटर किंवा नॅनोमीटर मध्ये जनरली होते, पण लेफ्ट टू राईट आता ॲटम आहे, ॲटमची साईज खूप लहान आहे, आपण जनरली नेकेड आईजने तर कॅल्क्युलेट करू शकत नाही, पण जो थोडाफार जर आपण जनरली माइंडली विचार केला तर बघा आपण प्रॉपरली ॲटॉमिक साईज जी आहे तर ती लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते का डिक्रीज होते तर ते कॅल्क्युलेट करू शकतो. सोडियम, मॅग्नेशियम, हे बघा सगळ्यांसाठी तुम्हाला हे एक एक्झाम्पल फिक्स ठेवायचं आहे, तुम्हाला आलं की जनरली हे राईट करता येईल. सिलिकॉन, त्याच्यानंतर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन याचं बघा 281, 282, 283, 284, 285. आता या ठिकाणी बघा जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर तुम्हाला नंबर ऑफ शेल्स जे आहेत तर त्या कॉन्स्टंट मिळतील. नंबर ऑफ शेल्स जे आहेत तर त्या चेंज होत नाही. बघा सोडियम मध्ये पण किती नंबर ऑफ शेल्स 3, मॅग्नेशियम मध्ये, ॲल्युमिनियम मध्ये, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन सगळ्यांमध्ये नंबर ऑफ शेल्स जे आहेत तर त्या कॉन्स्टंट आहेत 3. मग सगळ्यांची ॲटॉमिक साईज काय पाहिजे, सेम, कारण की आपण आता जो कन्सेप्ट बघितला रेडियसचा तर तो काय बघितला, न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल. ओके, पण या ठिकाणी तो कन्सेप्ट नाहीये. या ठिकाणी कन्सेप्ट बघा काय आहे, जरी नंबर ऑफ शेल्स जे आहे कॉन्स्टंट जरी असले तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये डिफरंट आहे. सोडियम जर तुम्ही घेतला तर सोडियम मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, तर साईज बघा त्या ठिकाणी साईज सोडियमची जनरली इन्क्रीज होऊन जाते. याचं रिझन असं आहे की आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्या आउटर मोस्ट शेलचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं आणि न्यूक्लियसचं जे बॉन्डिंग आहे तर ते बॉन्डिंग कमी राहतं. ओके, कारण की एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन होत नाही. अट्रॅक्शन होत नसल्यामुळे तो जनरली कसा जातो, थोडा दूर दूर जातो, म्हणून साईज काय होते त्या ठिकाणी वाढते. कारण की हे सगळ्यांना माहिती आहे जर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो तो प्रोटॉनवरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. प्रोटॉन इलेक्ट्रॉनला आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी तसं होत जनरली या ठिकाणी एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो प्रोटॉनकडे अट्रॅक्ट होत नाही, रिमूव्ह होतो. आता 2 इलेक्ट्रॉन जर मी घेतले तर साईज थोडी काय होईल, डिक्रीज होईल. का, कारण की एका इलेक्ट्रॉन पेक्षा 2 इलेक्ट्रॉनचं जे अट्रॅक्शन आहे तर ते नेहमी कसं असेल, जास्त. मग जसं जसं तुम्ही इलेक्ट्रॉन वाढवणार तशी तशी साईज जी आहे तर ही साईज कशी होत जाईल, स्मॉल. ओके, जसं जसं तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रॉन वाढवणार तशी तशी साईज जी आहे तर ती कमी होत जाईल. याचं रिझन एकच आहे, आउटर मोस्ट शेल जे आहे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं आणि न्यूक्लियसचं जे अट्रॅक्शन आहे तर ते अट्रॅक्शन त्या ठिकाणी काय होते, वाढते. अट्रॅक्शन जर वाढत असेल तर लेफ्ट टू राईट as the number of electrons increases, the atomic size of the atoms decreases due to attraction of electron to the nucleus. Okay, therefore from left to right atomic size decreases. ओके, पॉइंट लक्षात घ्या ठिकाणी लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीज होणार का, जसे जसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज होणार आहे
तसं तसं त्यांचं अट्रॅक्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी काय होणार आहे, वाढणार आहे आणि ते न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील, म्हणून साईज त्या ठिकाणी डिक्रीज होईल. याच्यावरती बोर्डमध्ये एक प्रश्न हमखास येतो, साईज ऑफ ॲटम. एकतर पिरियडचा येतो किंवा ग्रुपचा येतो, है ना. तर जनरली आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहून घेऊ आणि मग त्याचे क्वेश्चन्स जे आहे होल चॅप्टर्सचे मोस्टली जेवढे क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स आपण एक वेळेस रिकॅप करून घेऊ. याच्यानंतरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ती आहे मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर्स सगळ्यात फर्स्ट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. फोर्थ वन टॉपिक जो आहे पिरियड्सचा तर तो आहे मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यांच्यामधला डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स काय येईल तो बघा आधी. मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स these are the elements which lose the electron easily. Metallic character the elements which lose electrons easily त्याला आपण सिम्पली काय म्हणू शकतो, मेटल्स. आता जर तुम्ही या ठिकाणी एलिमेंट्स बघितले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. व्हॅलेन्सी बघा, व्हॅलेन्सी काय होते, फर्स्ट इन्क्रीज होते आणि डिक्रीज होते. तर या ठिकाणी मेटॅलिक कॅरेक्टरसाठी आपण काय घेतलं आहे, इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, म्हणजे काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. मग सगळ्यात इझिली कोण रिमूव्ह करेल इलेक्ट्रॉन, सोडियम. आर्गॉन पेक्षा, आर्गॉन तर नोबल गॅस आहे, त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार नाही. मला कोण तुमचा सोडियम, सोडियम जो आहे तर तो इझिली इलेक्ट्रॉन्स जे आहे तर तो काय करेल, रिमूव्ह करेल. मग या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर मेटॅलिक कॅरेक्टर फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीजेस. का, कारण की सोडियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो इझिली रिमूव्ह करेल. त्याच्यानंतर 2 ॲज कम्पेअर टू सोडियम, मॅग्नेशियमला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी थोडी जास्त लागेल. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जसा जसं नंबर इन्क्रीज होईल तसं तसं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी कपॅसिटी आहे तर ती कमी होईल. देअरफोर मेटॅलिक कॅरेक्टर फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीजेस. आता मला सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत आहे तर डेफिनेटली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतील, इन्क्रीज. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ओके, कारण की या ठिकाणी बघा, तुम्ही जर इथून गेले ॲल्युमिनियम सिलिकॉन कडनं तर त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स जनरली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर क्लोरीन हा जनरली स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल्स आहे, तर त्या ठिकाणी डेफिनेटली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतील आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतील. तर हे ईच अँड एव्हरी पिरियड मध्ये असंच राहील. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे आपली तर ती आहे लास्ट वन, केमिकल रिॲक्टिव्हिटी. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे आता आपली तर ती आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियडची केमिकल रिॲक्टिव्हिटी. आता केमिकल रिॲक्टिव्हिटी आपण बघू. केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणजे की कोणताही एलिमेंट जनरली दुसऱ्या एलिमेंट सोबत किती फास्टली रिॲक्ट होतो आहे, लवकरात लवकर जनरली तो केव्हा रिॲक्ट होईल. तर केव्हा रिॲक्ट होईल, सगळ्यात फर्स्ट जे रिझन आहे तर ते आहे जेव्हा तो इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करेल. व्हेन electrons are easily removed. इलेक्ट्रॉन्स काय होतील, इझिली रिमूव्ह होतील तर त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे तर ती जास्त असेल. आणि दुसऱ्या याच्यामध्ये व्हेन
इलेक्ट्रॉन्स आर इझिली गेन. दोन कंडिशन आहे, दोन कंडिशन पैकी फर्स्ट वन इझिली इलेक्ट्रॉन्स काय व्हायला पाहिजे, रिमूव्ह व्हायला पाहिजे, आणि दुसऱ्याच्यामध्ये इझिली इलेक्ट्रॉन गेन व्हायला पाहिजे. अगेन आता आय थिंक सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आफ्टर दॅट सिलिकॉन, देन फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288. आता जनरली स्टार्टिंगचे जे एलिमेंट्स आहे, दीज आर मोर रिॲक्टिव्ह. ओके, त्याच्यानंतर दीज आर लेस रिॲक्टिव्ह. लेस रिॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा मॉडरेट रिॲक्टिव्ह जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल. अँड अगेन दीज आर मोर रिॲक्टिव्ह. हे बघा, सोडियम आणि क्लोरीन दोघं मोर रिॲक्टिव्ह आहे. का? कारण की सोडियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, 1. तो इझिली लूज करू शकतो, कोणासोबतही रिॲक्शन्स जी आहेत तर ती तो परफॉर्म करू शकतो. आणि क्लोरीन जर तुम्ही घेतला तर क्लोरीनला किती इलेक्ट्रॉन पाहिजे त्याचा ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, 1. तर तो एक इलेक्ट्रॉन कोणाकडनंही घेऊ शकतो आणि जनरली स्टेबल होऊ शकतो. मग स्टार्टिंगचे एलिमेंट आणि एंडिंगचे जनरली सल्फर आणि क्लोरीन हे दोघं मोर रिॲक्टिव्ह आहे. मधले तुम्ही लेस रिॲक्टिव्ह किंवा मॉडरेट रिॲक्टिव्ह जे आहे तर ते म्हणू शकता. ओके, तर आय थिंक हा पॉइंट जो आहे तर तो लक्षात आलेला असेल सगळ्यांच्या, केमिकल रिॲक्टिव्हिटी. ओके, आता इथं पण केमिकल रिॲक्टिव्हिटी बघा. केमिकल रिॲक्टिव्हिटी इथं काय होईल, फर्स्ट डिक्रीज होईल, देन इनक्रीज होईल. ओके, केमिकल रिॲक्टिव्हिटी फर्स्ट decreases, then again increases. Okay, now last one property is nature of oxide period मध्ये. नेचर ऑफ ऑक्साइड. आता नेचर ऑफ ऑक्साइड म्हणजे की जे एलिमेंट्स आहेत ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात आणि त्यांचं नेचर कसं असेल, इट मे बी बेसिक, ॲसिडिक और एम्फोटेरिक. तर एक्झाम्पल घ्या, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आफ्टर दॅट सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. सोडियमचं जे नेचर आहे तर सोडियम आणि मॅग्नेशियम यांचं नेचर असणार आहे बेसिक. ॲल्युमिनियम अँड सिलिकॉन इज द एम्फोटेरिक आणि बाकीचे इकडचे ॲसिडिक. म्हणजे जेव्हा सोडियम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल, सोडियम ऑक्सिजन सोबत कोणत्या फॉर्म मध्ये रिॲक्ट होतो, Na2O. तर याचं नेचर कसं असणार आहे, बेसिक. बेसिक का म्हटलंय बघा, जर तुम्ही सोडियम ऑक्साईडची रिॲक्शन HCl सोबत केली, याचं नेचर आहे बेसिक, हा आहे ऍसिड. आता सगळ्यांना न्यूट्रलायझेशन रिॲक्शन माहिती आहे. व्हेन ऍसिड इज रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म अ साल्ट प्लस वॉटर. ऍसिड प्लस बेस काय मिळालं तुम्हाला, साल्ट प्लस वॉटर जे आहे तर ते वॉटर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. एम्फोटेरिक म्हणजे काय, दॅट शो बोथ, दॅट इज ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक इन नेचर. म्हणजे Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे हा ॲल्युमिनियम ऑक्साईड ऍसिडिक सुद्धा आहे आणि बेसिक सुद्धा आहे. आणि इकडचे स्ट्रिक्टली ऍसिडिक. जनरली तुम्ही यांची जेव्हा ऑक्साईड घेणार, यांची रिॲक्शन जेव्हा तुम्ही बेस सोबत करणार तर तुम्हाला काय मिळेल, साल्ट मिळेल. तर इथपर्यंत होते आपल्या प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड. तर आज आपण फक्त पिरियडच्याच प्रॉपर्टी बघू. आय थिंक व्हिडिओ जो आहे तर तो 20 ते 25 मिनिटाचा झालेला असेल. आणि उद्या फायनल लेक्चर असेल याचं, की प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप, आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स आन्सर्स जे आहेत ते 2 मार्क्सचे 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला राईट कसं करायचं आहे तर ते मी शॉर्टमध्ये सांगेल. आणि आपण जेव्हा एक्झाम येईल बोर्डाची तर तेव्हा आपण ते थोडं ब्रीफली घेऊ. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या ऐवजी तुम्ही जेवढं शेअर करणार तेवढं माझ्यासाठी बेटर असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.